या ठिकाणी आपण बघू शकता आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन मुंबईच्या आझादमध्ये गेली 11 दिवसापासून चाललेलं आहे। आज 11वा दिवस आहे। आपण आता या ठिकाणी हे चित्र बघू शकता। महाराष्ट्रातल्या या आशा आणि गटप्रवर्तक ज्या कोरोना काळमध्ये जीवाची बाजी लावून काम केलेले आहेत, हे गेली 11 दिवसापासून या आझाद मैदानावर बसलेले आहेत आणि सरकार आमचा GR काढा एवढीच त्यांची कळकळीची सरकारला विनंती करत आहेत। त्या आपण या ठिकाणी बघू शकतोय अनेक महिलांसोबत लहान मुलं आहेत। आज 11 दिवस झालं घरदार सोडून हे मुलं घेऊन ह्या महिला आहेत। ताई, आपली काय सरकारकडे मागणी आहे आणि आपण हे लहान लेकरं घेऊन इथं का आला आहेत? काय म्हणजे विषय काय आहे तुमचा? आम्ही 11 दिवसापासून इथे आलेलो लहान मुलांना घेऊन सन्यानी आम्हाला GR काढा हेच विनंती आहे आमची सरकार। उपाशी तापाशी लेकरांना ठेवून सन्यानी इथे 11 दिवसापासून आहो घरदार सोडून सन्यानी मुलांचं शिक्षण पळून राहिलं। आमचं तर वेळ गेलाच कष्टापायी फुकट। आमचं पण आमच्या मुलांचं भविष्य खराब होत आहे। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की GR लवकरात लवकर काढा, नाही आम्हाला घरी परत जाऊ द्या। पण आता तुम्ही 11 दिवसापासून घरदार सोडून या लेकरांना घेऊन इथं मुंबईमध्ये आहात, तर लेकरांचं शिक्षण बुडत असेल, जेवणाचं तुम्ही काय करत आहात? जेवणाचे खूप वाके होत आहे, लेकरांचं शिक्षण जात आहे वाया। त्यामुळे घरची परिस्थिती खूप खराब होऊन गेली आहे, घरून फोन येत आहे, पण आता पर्याय नाही आहे दुसरं। तर सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर GR काढा म्हणून। आमच्या मायबापाला खूप विनंती आहे हात जोडून। इथं 11 दिवसापासून आहे, पण मुलांच्या तब्येती पण खूप बिघडत आहे। आमची पण गैरसोय होत आहे। इथं खायचं कसं, प्यायचं कसं, या खाली जागेवर पटांगणात आम्ही झोपत आहे। शासनाला समजायला पाहिजे आणि लवकरात लवकर GR काढायला पाहिजे।